अतिशय चीड आहे. चौकशी समिती गठीत. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या प्रकारावर सीएम फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील घटनेवरून आज संतापाची लाट पसरल्याचं दिसून येत आहे. हॉस्पिटल रुग्णालयाबाहेर आज विविध पक्षांनी आणि महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन करत रुग्णालय प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी केली आहे आणि या प्रकरणी राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून आरोग्यमंत्र्यांनी देखील चौकशीचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून धर्मादाय आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयासंदर्भाने कठोर पावले उचलण्यात येतील असं स्पष्ट केलं. पुण्यातील घटनेत रुग्णालय प्रशासनाच्या कृत्यातून असंवेदनशीलतेचा परिचय दिसत आहे. स्वतः लता दिदी आणि मंगेशकर कुटुंबियांनी हे हॉस्पिटल उभं केलंय, मात्र कर्मचाऱ्यांनी असंवेदनशीलपणे महिला रुग्णास ॲडमिट करण्यास नकार दिला किंवा पैसे अधिक मागितले असा प्रकार समोर आलाय आणि या प्रकरणी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. धर्मादाय रुग्णालयाने भूमिका निभावली पाहिजे या संदर्भात एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली. त्यासोबतच मेडिकल एथिक्सचं पालन होतंय की नाही या संदर्भात लक्ष घालणार आहेत आणि या प्रकरणी मुख्यमंत्री सहाय्यता निधी सेलकडून लक्ष घातले गेले, मात्र रुग्णालयाने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे अशात कडक कारवाई आम्ही करणार आहोत. याच अधिवेशनात आपण एक कायदा पारित केला आहे. लॉ आणि ज्युडिशियरीकडून हा लागू होईल. धर्मादाय रुग्णालयांनी किती पैसा खर्च केला, कसा केला आणि जबाबदाऱ्यासंदर्भात नियंत्रण ठेवण्याचं काम करेल. रुग्णालय असं ताब्यात घेता येत नाही, मात्र धर्मादाय आयुक्तांना अधिकार आहेत की नेमकी काय कारवाई करावी असा निर्णय ते घेऊ शकतात असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. हॉस्पिटलमध्ये घडलेली घटना ही अतिशय दुर्दैवी आहे. कुठेतरी असंवेदनशीलतेचा परिचय या घटनेतनं आपल्याला पाहायला मिळतो आहे. खरं म्हणजे दीनानाथ मंगेशकर हे अतिशय रेप्युटेड अशा प्रकारचं हॉस्पिटल आहे आणि स्वतः लता दिदींनी त्या ठिकाणी पुढाकार घेऊन आणि मंगेशकर कुटुंबियांनी त्याच्या पाठीमागे सगळे आपले रिसोर्सेस उभे करून हे उभं केलं. पण ज्या प्रकारे तिथल्या काही डॉक्टर्सनी किंवा कर्मचाऱ्यांनी अतिशय असंवेदनशीलतेनं प्रसूतीला आलेल्या महिलेला त्या ठिकाणी ॲडमिट करून घेण्यास नकार दिला किंवा अधिकचे पैसे मागितले, अशा प्रकारचा जो विषय या ठिकाणी आलेला आहे. लोकांमध्ये अतिशय चीड या संपूर्ण प्रकरणाची आहे. विशेषतः धर्मादाय रुग्णालयांनी आपली भूमिका योग्य प्रकारे निभावली पाहिजे अशा प्रकारची आपली सर्वांचीच अपेक्षा आहे आणि म्हणूनच या संदर्भात मी एक हाय लेवल कमिटी तयार केलेली आहे जी या घटनेचा तर त्या ठिकाणी तपास करेलच, पण त्याचसोबत अशा घटना होऊ नये म्हणून धर्मादाय रुग्णालयांवर कशा प्रकारे आपल्याला नियंत्रण करता येईल आणि विशेषतः मेडिकल एथिक्स हा एक महत्त्वाचा विषय आहे की अशा प्रकरणी पैशाची चिंता न करता त्यांना ॲडमिट करून घेणं हे गरजेचं होतं. त्यामुळे एथिक्सचं पालन होतं आहे की नाही या संदर्भात देखील आपण प्रयत्न करणार आहोत. खरं म्हणजे स्वतः जो आमचा मुख्यमंत्री कक्ष आहे त्यांनी देखील या प्रकरणामध्ये लक्ष घातलं होतं, परंतु दुर्दैवाने योग्य प्रतिसाद हा त्या ठिकाणी रुग्णालयाकडनं काही मिळालेला नाही आणि म्हणूनच आता अशा प्रकारच्या घटना पुढे होऊ नये म्हणून अतिशय कडक अशा प्रकारची कारवाई या ठिकाणी करण्याचा आमचा मानस आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पुणे.